16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील शेवटची धम्मदीक्षा दिली आणि विविध दशकांपासून सुरू असलेल्या बुद्धगया, महाबोधी, महाविहार मुक्ती आंदोलन बळकट करण्यासाठी चंद्रपूर येथे बौद्ध जनतेने 25 एप्रिल 2025 रोजी भव्य मोर्चा काढला आणि उरलेल्या संघर्ष निधीतून चंद्रपूर येथील बौद्ध जनतेने 2,91,240 रुपये भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना सर्वोच्च न्यायालयातील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी हस्तांतरण कार्यक्रम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन चंद्रपूर येथे संपन्न झाला। यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अवी टेंबरे यांनी अध्यक्षपद भूषविले। भंते शांती नागा भंते, नागसेन भंते, अनिरुद्ध थेरो, प्रवीण खोब्रागडे, खुशाल तेलंग, देशक खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे, तनुजा रायपुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। सुप्रीम कोर्ट में आ गया, लेकिन कोई उसका सुना नहीं। इसे सुप्रीम कोर्ट अकेले 28 सुप्रीम कोर्ट में नागपुर के 30 दफों के पूरा भेजना है और उसका जज में खड़ा करने का है और सुप्रीम कोर्ट में उत्तर के वकील है, उसका भी पूरा प्रमुख जज की सामने खड़ा करना है और मैं भी फार मोठ्या प्रमाणात तिथे लोक जमा झाले होते आणि तिथली सरकार हादरून गेली होती। आता त्यांना वाटलं की आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल की महाबोधी महाविहार या 9 लोकांची तिथे जी समिती आहे त्याच्यात आपले 4 बौद्ध आहे, भक्त सुरेशच्या नेतृत्वात 4 बौद्ध लोक आहेत, 4 हिंदू आहेत, पण तिथला कलेक्टर एक आहे तो नेहमीच हिंदूचा असल्यामुळे तिथे मेजॉरिटी त्यांचीच राहायची, म्हणून जो बीटी ऍक्ट आहे 1949चा तो रद्द व्हायला पाहिजे आणि तो रद्द का झाला नाही। जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानानुसार हा देश चालत आहे तर तो ऍक्ट तेव्हाच रद्द व्हायला पाहिजे। पण तेव्हाचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो कोणतंही सरकार आपल्यासाठी सारखंच आहे, काँग्रेसचं असो की भाजपचं असो आपल्यासाठी सरकार सारखंच आहे, कारण त्या सरकारने तो निर्णय घेतला नाही हे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, हे सरकार निर्णय घेत नाही आहे। म्हणून आपण भंते सुरई ससाई यांच्या नेतृत्वात आपण ही लढाई लढली पाहिजे। भंते सुरई ससाई आम्हाला जे आदेश करतील, जे निर्देश देतील की आता आपल्याला असं करायचं आहे तर आपण त्यांच्या निर्देशानुसार आदेशानुसार म्हणजे महाबोधी महाविहाराचं आंदोलन चालवूया। म्हणजे आज इथे आम्ही भंतेजींना तो निधी उरलेला देतो याचा अर्थ असा नाही की आजच आंदोलन संपलेलं आहे, असा बिलकुल होऊ शकत नाही। पुन्हा आम्ही अगर आंदोलनाची दिशा पुन्हा ठरेल आपल्याला महाबोधी महाविहार मुक्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फार मोठे टप्पे अजून गाठायचे आहेत। आज भंतेजी 91 वर्षाचे आहेत तरी पण ते आज आम्ही पाहिलं आज आमच्यापेक्षा जोराने चालत होते भंतेजी, तर आज त्यांच्यासोबत आपण राहून या आंदोलनाला गती द्यायला पाहिजे आणि त्यांच्या सोबत जे जे निर्देश करतील आदेश देतील त्या निर्देशाप्रमाणे आपण चालायला पाहिजे। आणि चंद्रपूर जिल्ह्यात मी आपल्याला इथे आश्वस्त करतो की पुन्हा आंदोलन झाले तर निधी आम्ही कमी पडू देणार नाही। निधी आमची जनता आणि आम्ही तो उभा करू आणि किती मोठा निधी उभा करण्याची ताकद आज आमच्यात आहे, आमच्या समाजात आहे। म्हणून आम्ही समाजाच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करतो की भंतेजी हम आपके साथ है।